राजकीय वर्तुळातून अमरावती विधान परिषद निवडणुकीत वंचितला पाठिंबा देण्याबाबतची काँग्रेसची बैठक संपली आहे। वंचितला पाठिंबा देण्याबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाहीये। काँग्रेस निवडणुकीत तटस्थ राहण्याची शक्यता आहे। तर आज पुन्हा सायंकाळी 7 वाजता काँग्रेसच्या नेत्यांची गट नेत्यांसोबत बैठक होणार आहे। मात्र वंचितच्या उमेदवाराकडून प्रतिसाद नसल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। जिल्ह्यातील सर्व प्रमुख काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आता बैठक झालेली आहे। परवा निवडणूक आहे, तत्पूर्वी आपल्या सर्व नगरपालिकेतल्या पक्ष नेत्यांना इथे बोलून घ्या आज संध्याकाळपर्यंत आणि काय ग्राउंड रियालिटी आहे तिथे, कारण की यांनी जे मोठ्या प्रमाणात वाटप केलेलं आहे त्याच्यामुळे त्या वाटपामुळे काय परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती जाणून समजून घ्या आणि त्यांना आज बोलून सगळ्या नगरपालिकेतील काँग्रेसच्या पक्ष नेत्यांसोबत बैठक घेऊन ग्राउंड रियालिटी त्या नगरपालिकेत काय आहे ती समजून घेऊन त्या समजल्यानंतर पुढचा निर्णय घ्या। ऑपरेशन टायगर वरून मंत्री संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली। आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाहीये। ठाकरेंचे खासदार काय करतात त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही। आमच्याशी वैयक्तिक चर्चा झाली नाही असं शिरसाटांनी स्पष्ट केलंय। बघा, ठाकरेच्या उभाठामध्ये काय चाललंय याच्याशी आमचा काही संबंध नाही। त्यांनी बैठक बोलवली, काही खासदार उपस्थित राहिले, काही खासदार व्हीसीच्या मार्फत उपस्थित होते, हे त्यांनीच पत्रकाराला सांगितलेले। आम्ही त्याच्यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही, करणार नाही ना आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव सुद्धा नाही। म्हणून अंतर्गत असलेली बंडाळी, त्यांच्या अंतर्गत असलेला विरोध एकमेकांना, त्याचा तो परिणाम आहे। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे, नांदेडमधील महायुतीचे नगरसेवक गोव्यात पोहोचलेत। नगरसेवकांची गोव्यातील मौज मस्तीची रील आता प्रचंड व्हायरल होते। नगरसेवकांच्या रीलवर विरोधक आक्रमक झालेत। नियमांचा भंग झाला असल्यास आयोगाकडे तक्रार करणार असं देखील विरोधकांनी सांगितले। तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता थेट गोव्याच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत पोहोचली आहे। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा या काट्याच्या लढाईत खरं तर आता रिसॉर्ट पॉलिटिक्सचा नवा अंक पाहायला मिळतोय। महायुतीच्या मित्रपक्षांच्या नगरसेवकांना चक्क गोव्यात सहलीसाठी पाठवण्यात आले। गोव्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत। मतं फुटू नये म्हणून नगरसेवकांची गोव्यात बडदास्त ठेवली जाते। गोव्यातील टूरच्या व्हिडिओंची आधी काँग्रेस पक्षाकडून पूर्ण पडताळणी केली जाणार आहे आणि नियमांचा भंग झाल्यास अधिकृतपणे इलेक्शन ऑब्झर्व्हरकडे लेखी तक्रार केली जाईल असं आश्वासन यावेळी चव्हाण यांनी दिलं। म्हणल्याप्रमाणे आपण बघू शकता की या ठिकाणी लोकशाही कुठेतरी लुप्त होत चाललेली आहे। लोकशाहीमध्ये असे प्रकार होणं म्हणजे लोकांची थट्टा केल्यासारखी आहे। जो कोणी जबाबदार पदाधिकारी असतील, जे लोकांची कामं करण्यासाठी निवडून दिले, त्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे। काँग्रेस निश्चितच जर आम्हाला त्याची तपासणी करू आम्ही त्या व्हिडिओची आणि आम्हाला जर गॅरंटी वाटलं खरंच आहे तर निश्चितच त्याच्याविषयी आम्ही तक्रार करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।